सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। अनगर येथे शासनाने हजारो लोकांच्या गैरसोयीचे मंजूर केलेले अप्पर तहसील कार्यालय त्वरित रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे। पाहुयात आमचे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार यासीन अत्तार यांचा हा आढावा। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय जे अतिशय हजारो नागरिकांच्या गैरसोयीचं राज्य शासनाने मंजूर केलेलं आहे ते अतिशय अन्यायकारक आहे। त्यामुळे ते त्वरित अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय मंजूर असलेलं रद्द करावं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय महसूल कॅबिनेट मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय, हजारो नागरिकांच्या नाराजीला रोषाला आपण सामोरे न जाता यशवंत माने आमदार आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या बालहट्टाला जर तुम्ही बळी पडत असाल तर तुम्ही हा हजारो नागरिकांवरती केलेला अन्याय आहे याचा सर्वे करा, तुम्ही माहिती घ्या। पाटकुल, पिनूर असो, शेटपळ असो, नरखेड असो, यांना सुविधा हे मोहोळ तहसील कार्यालय असताना 2 नॅशनल हायवे ओलांडून अनगरला जायचं, एसटीची सोय नाही, वाहनांची गैरसोय असताना, सर्वसामान्य शेतकऱ्याला येणं जाणं अडचणीचं असताना शासन एकीकडे कामतीला त्या भागातल्या कोरोली, हराळवाडी, बेगमपूर, शिंगोली ह्या भागातल्या लोकांना 25 किलोमीटर मोहोळला येणं जाणं लांब पडतंय। त्यामुळे पोलीस स्टेशन तिथं काढता आणि अप्पर तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय पण काढले। हा अन्याय सहन केलेला असताना परत अप्पर तहसील कार्यालयाला तुम्ही मंजुरी देता। मग यशवंत माने साहेब असो, आमदार राजन पाटील साहेब असो, तुम्ही अंगणवाडीचीच मतं घ्या। हा तुमच्या पक्षातला कार्यकर्ता सुद्धा नाराज असू शकतो, कारण तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला सुद्धा याय जायला लांब पडतंय। अरे कुठं चाललाय, तुमच्या सत्तेचा गैरफायदा घेताय तुम्ही। अरे ज्या तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला मतदारसंघातून मतदान करून आमदार केले, तुम्ही अंगणवाड्यात ना यशवंत माने साहेब आमदार झालाय काय? एवढं जर लाचारी आणि गुलामगिरी पत्करत असाल आणि जे गावाला वेठीस धरून या गावचे काय सरपंच ठराव देत असतील असं समजतंय, अरे गाव तुम्ही अनगरच्या दावणीला नेऊन बांधचाल, तुम्ही विकचाल गाव सुद्धा। त्यामुळे याद राखा, या बाबतीत अप्पर तहसील कार्यालय अनगरमध्ये आम्ही होऊ देणार नाही। येत्या 2 ते 3 दिवस आम्ही वाट बघतोय, अन्यथा 30 तारखेला मंगळवारी पंढरपूर मोहोळ नॅशनल हायवे रोडती पिनूरच्या जवळ पाटकुल पाटी येते 30 तारखेला मंगळवारी ठीक 10 वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन छेडून सगळ्या पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना सुद्धा अपेक्षित आहे। शिवसेनेनं एकनाथ शिंदे सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे। या बाबतीत सर्व पक्ष नेते, कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावं। मी एवढा मोठा नाही, तुम्हाला आव्हान करणार नाही, पण विनंती करतोय, अन्यथा सगळ्या गावोगावच्या नागरिकांना इतका नाहक त्रास होणार आहे। मोहोळ शहर अतिशय जवळच्या अंतरावरचं आहे। कामती कुरूला तुम्ही अप्पर तहसील कार्यालय काढा, नाहीतर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, तुम्ही ह्या एका आमदाराच्या हट्टापायी येड्यात निघू नका। तुम्हाला भविष्यात याची किंमत या विधानसभेला मोपावी लागेल, याची जबाबदारीने नोंद घ्यावी। आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी। आता सोने खरेदी करा हप्त्याने। रिधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा, मजुरीवर 50% सूट। एकदा अवश्य भेट द्या। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर।